आज रामनवमी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. दुग्ध शर्करा योग आहे. दोन्ही कार्यक्रम हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि पहिलं अधिवेशन हे मुंबईला रेक्लेमेक्स मैदानावर बांद्र्याला झालं आणि अटल बिहारी वाजपेयी हे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अंधेरा छिटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. हे स्वप्न त्या काळात अटल बिहारी वाजपेयींना पाहिलं होतं. पण आपण बघितलं असेल की त्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार निवडून आले. पण भारतीय जनता पार्टीचे नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या नेत्यांनी देश पिंजून काढला. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणली आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा वाढवली. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी झाले. ज्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली होती कि देश का प्रधानमंत्री कैसा हो, अटल बिहारी जैसा हो, पंतप्रधान की अगली बारी, अटल बिहारी अटल बिहारी. पण दुर्दैवानं आम्हाला अपयश आलं आणि 2 खासदार फक्त आमचे निवडून आले. त्या टायमाला काँग्रेसवाल्याने लोकसभेमध्ये आमच्या पक्षाची टिंगल घेतली आणि काय भाषणात काय सांगितलं, देशाचं राज्य करणार कोण, ज्यांचे खासदार दिल्लीत 2. पण आमच्या नेत्यांनी ते सहन केलं आणि कार्यकर्त्यामध्ये जान फुकली आणि आज भारतीय जनता पार्टी त्यानंतर 302 सदस्य निवडून आणले. आज 230 सदस्य भारतीय जनता पार्टीचे. ज्या अटल बिहारी वाजपेयीच्या कारकिर्दीत 2 खासदार निवडून आले त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा या देशाचा प्रधानमंत्री 18 किलोमीटर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पायी चालत होते आणि 18 राज्याचे मुख्यमंत्री आणि 302 खासदार अटल बिहारी वाजपेयीच्या अंत्ययात्रेत चालत होते. ही ताकद कार्यकर्त्याच्या बळावर भारतीय जनता पार्टीनं उभी केली. एक गोष्ट खरी आहे की तो काळ कठीण होता. काळ कठीण जरी होता तरी कार्यकर्ते डगमगले नाही. ताकदीनं, हिमतीनं आपल्या पक्षाचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवले आणि भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 वर्षानंतर पुन्हा बहुमतात येऊन या देशातलं सरकार पंडित नेहरूनंतर स्थापन केलं. हा इतिहास आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे. आज ही भारतीय जनता पार्टीतला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेली आमची पार्टी आहे. याचा आनंद आम्हाला सगळ्याला आहे. तो आनंद आजच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे. मला असं वाटतं की वक्फ बोर्ड हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे. का त्यांचं ऑब्जेक्शन आहे माहीत नाही, पण एकही गैरमुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डात नसेल आणि सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डामध्ये असतील तर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? एखाद्या बोर्डानं एखाद्या अधिकृत जागेवर ताबा दाखवा तो खरा ठराव असा जर कायदा असेल, त्या कायद्यात जर आता बदलत्या परिस्थितीत दुरुस्ती केली असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना त्याला जर पाठिंबा देत असेल तर आमच्यासारख्या पुढे प्रश्न पडतो की ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे आणि आजची उद्धव ठाकरेची शिवसेना कुठे आहे? शिवसेना संपुष्टात आली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेचे जे काही विचार होते ते विचार सोडून आता काँग्रेसच्या विचाराची शिवसेना झालेली आहे. माझं असं मत आहे की त्यांनी कुठं कुठं अधिकार दाखवावं. त्यांनी ज्या ठिकाणी असेंब्ली बांधल्या गेली देशाची त्या ठिकाणी बी अधिकार दाखवला. काही संरक्षण खात्याच्या जागेवर सुद्धा ते अधिकार दाखवतात.
ते म्हणतील ती आमची जागा म्हणल्यापेक्षा आत्ता जी नवीन रचना झाली त्यामध्ये सरकारी अधिकारी असणार आहे, कलेक्टर सरकारी अधिकारी असणार आहे. काय कलेक्टर एखादा मुस्लिम होऊ शकत नाही असं थोडं आहे. आणि त्यामुळं केवळ राजकारणापोटी आणि त्यांचे मतं आपल्या पेटीत यावं याच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, ममता बॅनर्जी आणि सगळे लोक या बिलाला समर्थन देत नाही. भारतीय जनता पार्टी या बिलाचं समर्थन करते आणि पास केलंय. आम्ही कुठे हिंदू घातला याच्यामध्ये? आम्ही कुठे येतो हिंदू घातला? एकही सदस्य हिंदू नाहीये. अधिकारी आणि अधिकारी मुस्लिम सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं त्यांचं जे बोलणं आहे ना, राजकीय निराशीपोटी बोलणं आहे त्यांचं. आम्ही हस्तक्षेप केलाच नाही. फक्त बेकायदेशीर प्रॉपर्ट्या ताब्यात घेण्यात जे सत्र त्यांचं सुरू आहे ते याच्यामुळे थांबून दिलं. आता भाजपची स्थापना आमच्या समोर झालेली आहे. मूळ शिवसेना ही भाजपला सिनियर आहे संजय राऊतला इतिहासच माहित नाही आहे. कोणत्या पक्षाची स्थापना कधी झाली आणि त्या पक्षाचे विचार काय. संजय राऊत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही. भाजप पैशाचे बळ वापरतो, पैशाचा वापर करतो निवडणुकीमध्ये. मोगली आक्रमणासारखं पैसे उधळतात आणि संघानं भाजपचं या पार्श्वभूमीवर शुद्धीकरण केलं पाहिजे. पैसा उधळून जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर भारतीय जनता पक्षाची सत्ता किती वर्ष या देशात? 15 वर्षापेक्षा जास्त नाही. 75-76 वर्ष झाले. 60 वर्ष यांनी पैशाच्या बरोबर सत्ता उपभोगली का? मग जनमताचा कौल आहे. चांगलं शासन द्याल, लोक तुमच्या पाठीमागे आहे. तुमचा मूळ विचार काय? विचारापासून जो जो पक्ष दूर गेला तो पक्ष संपला. आमचा अजेंडा होता, आम्ही 370 35 कलम आम्ही हटवलं. आमचा अजेंडा होता आम्ही राम मंदिर बांधू, आम्ही राम मंदिर बांधवलं. आमचा अजेंडा होता आम्ही 3 तलाक जो कायदा आहे 3 तलाक जे आहे ते आम्ही रद्द करू, आम्ही रद्द करून दाखवू. अवकाफ बोर्डची पुनर्रचना करू, आम्ही आता पुनर्रचना करू. हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा विचार आहे. आम्ही या विचारापासून बाजूला गेलो नाही आणि कोणा जातीच्या विरोधात नाही आहे. समाजाची जी रचना आहे, ज्या रचनेमुळे गरिबावर अन्याय होतो, तो अन्याय जर का कायदे दुरुस्त केला ना जर होत असेल तर ते करण्याचं काम आमचं सरकार करत आहे. शुद्धीकरण केलं पाहिजे. मुळामध्ये भाजप अशुद्ध झालाच कुठं? अशुद्ध झाली ती शिवसेना. स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यात शिरली ती. भाजप आपल्या विचाराशी पक्का आहे. आमचं शुद्धीकरण करायची गरजच नाही. पैसा हा आमचा बेस नाही, विचार हा आमचा बेस आहे. असं आहे, शरद पवार जरी कुठेही असले तर त्यांचे शिलेदार तर होते हजर भाषण करायला, वर आता त्यांनी तिकूनच केले. त्यामुळे असण्याचा नसण्या त्याला माहिती आहे. असलो तरी विधेयक पास होतं, नसलो तरी विधेयक पास होतं. संजय राऊताची इतकं काल लावून घेता यार तुम्ही? 4 प्रश्न संजय राऊताचेच झालेत. सोडा ना, जाऊ द्या ना यार. बरेच लोक वेटिंग मध्ये आहेत. असं आहे, भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ज्यांना ज्यांना पसंत पडलं त्यांना भाजपमध्ये यावंसं वाटतंय आणि ज्यांना कोणाला यावंसं वाटतं ते आपल्याला आमच्या सारख्याला येऊन बोलतात की आपल्या नेतृत्वापर्यंत आम्हाला तुम्ही पोहोचवा, आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळं राजकारणामध्ये योग्य वेळी नाव घ्यावं लागतंय. जेव्हा वेळ येईल तेव्हा नाव घेऊ. खडसेंनी घटस्फोट केलाय की मंत्री गिरीश महाजन यांची एका महिला अरे अरे बाबा राजा हो, राजकारणामध्ये संबंध होत्याचा अर्थ गैर घेऊ नका. मी आहे, माझ्या ऑफिसमध्ये जर काही कर्मचारी काम करत असतील तर ओळखी असणं याला संबंध म्हणतात का? त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. ती चांगल्या अर्थानं बोलले. रेकॉर्डिंग अमित शहा पर्यंत आहे. हो असं आहे. मला असं वाटतं की गेले भाजप सोडल्यापासून रोज ते रेकॉर्डिंग सांगू राहिले.
रेकॉर्डिंग एकदाही वाजवून दाखवली नाही. वाजवायला पाहिजे एकदा, मन शांत करून घ्यावं एकदा. ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित हे त्यांची वाजवतील तर त्यांच्याजवळ बी यांची असू शकते एखादी. कुठे आहे का? त्यामुळे कोणाचीच रेकॉर्डिंग कोणाजवळ नाही आहे, तुम्ही चिंता करू नका. पुढे म्हणत होते सीडी आहे माझ्याकडे. कुठे आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही ईडी लावसाल तर मी सीडी काढन. आम्ही ईडी लावली, सीडी कुठे गेली?